जरा काय किरकोळ कारणं झाली की ईडी, विरोधी पक्षालाच ईडी, तुमच्या पक्षात आले की ईडी कॅन्सल. आणि तुम्ही समजू नका ते भाजपमध्ये आल्या ते वॉशिंग मशीन आहे, वॉशिंग मशीन वगैरे काय नाही आहे. उद्या जर काय कमी झालं तर त्यांना आज जायचं तर त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टीवर लाच जाणार आहे. शक्यतो बीजेपी. सामान्य माणसाची काय अपेक्षा असते, मूलभूत सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत. अगदी खरं. त्यासाठी आपण प्रत्येकाने साथ द्यायला पाहिजे राहुल गांधीला. माझी एवढीच इच्छा आहे. तुम्हाला वाटायला नाही 100% बीजेपी येईल असं वाटायला? भाजप. प्रणितीताई शिंदे. आता आम्हाला वाटतं की आमच्याकडे पण काम व्हायला पाहिजे. म्हणजे विकास राष्ट्रवाद. बर. महंगाई किती झालेली आहे, पेट्रोलचा राहू दे, डिझेलचा राहू दे, गॅस सिलेंडर राहू दे. प्रणितीताई सुशीलकुमार शिंदे. आमच्या सर्व ग्राहकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्यानिमित्त लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर, स्टील व इलेक्ट्रॉनिक्स मॉल देत आहे भरघोस 15% डिस्काउंट. लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी, सागवानी बेड, डिझायनर कपाट, टीपॉय, डायनिंग टेबल, सोफा सेट, शोकेस इत्यादी फर्निचर, हॉटेल, कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर, तसेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर, स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव, दुमाला, पंढरपूर. नमस्कार, मी सचिन कुलकर्णी. आपण पाहताय शिवशाही न्यूज. लढाई लोकसभेची या सदरामध्ये आज आपण आलेलो आहोत सोलापूरच्या आसरा सैफुल या भागामध्ये आणि लोकांकडून आपण सर्वसामान्य लोकांकडून मतदारांकडून हे जाणून घेणार आहोत की नेमक्या कोणत्या मुद्द्यावर हे त्या निवडणुकीकडे पाहतायत, त्यांचा निवडणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे, त्याचबरोबर त्यांच्या येणाऱ्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत, ते त्यांचे मुद्दे काय आहेत, मागण्या काय आहेत, अपेक्षा काय आहेत, या सर्व मुद्द्यांची, या सर्व गोष्टींची चर्चा आपण करणार आहोत आणि लोकांकडून या निवडणुकीच्या संदर्भात त्यांचा कौल देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय नाव म्हणायचं तुमचं? खंडू भगवान काळे. राहायला कुठं असतात? सैफुल. इथंच आहे काय? काय वाटतं निवडणुकीचे जे वातावरण सध्या आहे त्याच्यामध्ये कुठले महत्वाचे मुद्दे असे तुम्हाला वाटतात? शहरा बाबतीत ना, शहराचे असेल किंवा तुमच्या ह्याच्या बाबतीत असेल? पहिला आता बघा पाण्याचा प्रश्न आहे. काय ठिकाणी ड्रेनेज रोडचं किंवा निस्त्र्याचं पाणी नाही. परत बऱ्याच ठिकाणी जे सोसायटी आहेत त्या ठिकाणी देवस्थान म्हणजे मंदिराचं वगैरे ओपन गार्डन वगैरेची काही व्यवस्था नाही. तर वरचा आहे त्याप्रमाणे हो असं वाटतं. म्हणजे सुद्धा आपले सुधारणा का होईल, स्थानिक असलं तर. वरचं कोण म्हणतं? केंद्रात कोणाचं सरकार वाटतंय तुम्हाला? केंद्रात सध्या तर त्याचं आहे, बरं आहे. परत जर बाकी नोकरी जर यात तर हे आहे. काका नमस्कार, काय नाव म्हणायचं आपलं? वाघमोडे, अरुण वाघमोडे. बर बर. तुमचं काय मत आहे, ही जी निवडणूक लागली खासदारकीची, कसं वाटतंय तुम्हाला, कसं बघताय या निवडणुकीत? तेव्हा का नुसता दिल्लीतून विकास म्हणले तर त्याचा उपयोगच नाही. सर्वसामान्य जनतेचं काय हाल आहे ते बघितलं पाहिजे. अगदी खरं. आपण एवढंच म्हणतो, मुलांना नोकरी नाही, त्या शाळा कॉलेज भरपूर आहे, ते डीएड बेकार किती लोक आहेत. 20,000 भराचे आश्वासन, अमुक करायचे आश्वासन, नुसते कोरडे आश्वासन काय उपयोग? प्रगती व्हावी. जरा काय किरकोळ कारणं झाली की ईडी, विरोधी पक्षालाच ईडी, तुमच्या पक्षात आले की ईडी कॅन्सल. हे कुठला न्याय आहे? म्हणजे सत्ताधारी आहे म्हणून तुम्ही काही करू शकता असं आहे का? बरोबर. करू शकता का सांगा? काय नाव म्हणायचं आपलं? सुरेश बसन्न वळसंगी. बर. राहायला कुठं? इथं जायचं? कल्याणनगरला. कल्याणनगरला आहे. काय वाटतं ही जी निवडणूक आहे आता, या दोन जी मुख्य प्रमुख लढत ही प्रणिती शिंदे आणि राम सातपुतेमध्ये होणार आहे, कसं वाटतं तुम्हाला? आता काय सांगायचं, काय व्यवस्थित त्यांनी पण आमदार असताना काम केलेत. कुणी? प्रणितीताई. बरोबर. आता सध्या तर बीजेपी आहे, ते सध्या तर सांगायचं गरजच नाही, करायला लागले तर बीजेपीचं. आता काय, आता आमचं मत काय आहे सगळं तर स्थानिक आहे, थोडं त्यांना. तुमच्या दृष्टीनं काय वाटतं? आमच्या दृष्टीनं काय नाही, सरकार तर वरच असणार, ते तर चालू चांगलंच आहे, त्यात काय वादच नाहीये. तर आम्ही बीजेपी शिवसेना युती म्हणून आम्ही निवडून दिलो, पुढे गेल्यावर ते इकडे गेले. काय कारण आम्ही बोलून
काय बोलायचं आहे आता? कोण इकडे इकडे गेले? मग बीजेपी तिकडे, शिवसेना तिकडे गेले नाही का पहिलं सरकार? महाविकास काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकीकडे झाले. निवडणुकीच्या अगोदर काय शिवसेना बीजेपी एकत्र होते, बरोबर आहे का नाही साहेब? मग निवडणूक झाल्यानंतर तिकडे इकडे झाले. मग आम्ही बोलून काय उपयोग आहे? आता आम्ही इथं बोलतो, नंतर काय होणार आम्हाला काय कळणार आहे? स्थानिक खासदार पाहिजे. सोलापूरचे कोण आहे आता? आम्ही जाऊ का कुठे बीडला? तिकीट देता काढून बीडचं? तसं नाही, स्थानिक असेल तर आमच्या अडचणी त्यांना सांगता येतात. कारण काय माहित आहे का, त्यांनी तिकडे असल्यामुळं इथं काय त्यांचं हे चालेल. कोण करेल हे सगळं? आता कोण करेल काय म्हणलं, आता वरची सत्ता त्यांची आहे, खाली बी सत्ता त्यांचीच आहे. त्यांनी इकडे सोलापूरकडे डुंकून बघत नाही, बीजेपीची खाली बघत पण नाहीत त्यांनी. म्हणजे मला म्हणायचं काय, ही बेरोजगारी सोलापुरातली कधी कमी होणार आहे? काय नाव म्हणायचं तुमचं? प्रदीप सिंग भारत सिंग राजपूत, कुठं राहता? पडगी स्टेशन, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. ह्याच मतदारसंघात येते. दक्षिण सोलापूर. नाही खासदारकीला लोकसभेला ते हा सब एकच आहे. दक्षिण हा एकच आहे. काय उद्योग व्यवसाय? रिक्षा भाई. अरे वा, छान. रिक्षा चालवतो सध्या, हे नाही माझी, आज सुट्टीवर आहे. लक्षात आलं, तुम्ही युनिफॉर्म घातला नाही म्हणजे आज सुट्टीवर आहे. बरं, असू दे की. काय वाटतं तुम्हाला, ही जी लोकसभेत खासदारकीची निवडणूक आहे, कशी होईल वाटतं तुम्हाला? काय होईल ते होईल, चांगलं होईल, खराब होईल. नाही, चांगलीच व्हायला पाहिजे, मतदान जास्त व्हायला पाहिजे, टक्का मतदान. शक्यतो बीजेपी. शक्यतो बीजेपी. शक्यतो का तुम्हाला कन्फर्म वाटतंय? असे त्यांचे कामं झाले भरपूर. कुणाचे? बीजेपी. त्यामुळं तुम्हाला बीजेपी वाटतं? पहिला होते काँग्रेस 70 वर्ष, त्यांनी काय केलं? काय बी नाही केलं. फक्त गॅस स्वस्त केलं, तसं काय केलं ते? आता सगळी व्यवस्था बघा की मोदी कशी केली, काय काय व्यवस्था केली असं वाटतं तुम्हाला? काय काय म्हणजे ते देशात ते पंतप्रधान, ते देशातल्या येऊन सगळं घेऊन, म्हणजे गॅस सबसिडी पुढं भेटेल असं. लेक लाडकी योजना, मुलींसाठी एक लय केले त्यांनी काय काय. आणि तुम्ही आता रिक्षा चालवता म्हणजे रस्त्याची काय अवस्था वाटते तुम्हाला? रस्त्याचे आता जरा चांगले झाले, 2-3 वर्षाखाली खराब होते, आता गडकरीने केले, मग आम्ही मान्य करतो. एकंदरीत तुमचा कल बीजेपीकडे आहे. नमस्कार दादा, तुम्ही पण रिक्षा चालवता आहे का गाडी इथं? अरे वा. अहो, खरं तुमच्यासारखे जी लोक आहेत का नाही, छोटे मोठे व्यवसाय करणारे, रिक्षा चालवणारे, पानटपरी चालवणारे, आईस्क्रीमचा गाडा चालवणारे, हे लोकच खरं देशासाठी कष्ट करत असतात, देश उभारणीसाठी. काय वाटतं तुम्हाला, ही जी निवडणूक आहे लोकसभेची खासदारकीची, कशी होईल वाटतं? चांगलं होतं सर यावेळेस तर. बरं, उलट यावेळेस तर बीजेपी 100% बसण्यासारखं वाटायला लागलं आम्हाला. 100% बसेल रावसाहेब तुते. पण ते तुमच्या गावचे लोक म्हणतात, काँग्रेसवाले म्हणतात की बाबा ती बाहेरचा उमेदवार आहे. म्हणतात म्हणणार आहे, पण बसणार त्यांनी ठामपणे, त्यांनी समोर येतच नाहीत ना. कसं यांनी महागाट थांबून सुद्धा व्यवस्थित काम करून हे करतात, त्यांनी दाखवतात, त्यांनी काय काम केलेलं दाखवतच नाहीत आणि व्यवस्थित हे करत नाहीत. होईल तर होईल, आता काय आता इलेक्शन मध्ये काय निवडून आम्हाला तर वाटायला 100% बीजेपी येईल असं वाटायला. बरं, आता आम्ही अंदाज घेतोय, लोकांशी चर्चा करतोय. काय नाव तुमचं म्हणायचं? शिवराज बोरोटे. बरं, राहिले ह्याच भागात आहे? हो. बरं, मला एक सांगा, ही जी निवडणूक आहे लोकसभेची, 2 प्रमुख उमेदवार काँग्रेस आणि बीजेपी, प्रणितीताई आणि रामसाहेब, काय वाटतं तुम्हाला, कसं निवडणूक होईल? आम्ही महागाई आणि बेरोजगारी यावर खूप नाराजगी आहे सध्या, त्यासाठी आम्ही काँग्रेसला यावेळेस समर्थन देणार आहोत. आता तुम्ही तरुण आहात म्हणून हा प्रश्न विचारतो बरं का, म्हणजे वेगळ्या अर्थाने घेऊ नका. महागाई बेरोजगारी हे कमी करण्याची क्षमता जे जर समजा काँग्रेसला आपण निवडून दिलं तर त्यांच्याकडे आहे का असं वाटतं का? हो, आहे ना. आहे, नक्की 100% आहे त्यांच्याकडे. बरं, आणि काँग्रेसचं सरकार येण्यासाठी काय करावं लागेल? काय नाही, ते जसं थोडंसं फार त्यांना मार्केटिंग करावं लागेल, जसं मीडियामध्ये त्यांचं थोडंसं फार कमी आहे येणं, त्यासाठी आपण प्रत्येकाने साथ द्यायला पाहिजे राहुल गांधीला. माझी एवढीच इच्छा आहे. तुम्हाला राहुल गांधीचं नेतृत्व आवडतं? हो. आणि निवडणुकीच्या संदर्भात लोकांचे अंदाज घेतोय, प्रतिक्रिया घेतोय अशा, काय वाटतं तुम्हाला? तुमचं नाव सांगा आणि मला. धोंडीबा काशीनाथ. काय वाटतं, खासदारकीची निवडणूक कशी होईल वाटतं तुम्हाला?
काय होईल आणि काय होईना तर काय करता येतात. लोक आहे चांगलं त्याच्या मागे. बर बर. नाही नाही, आता जे 2 उमेदवार आहेत, काँग्रेस आहे, बीजेपी आहे, आणखी 2-3 उमेदवार आहेत, पैकी तुम्हाला कोणता उमेदवार सक्षम वाटतो? तुमचा कल कुणाकडे आहे? म्हणजे काय आता मोदीच आहे. मोदीचं. बर. निवडणूक लागली लोकसभेची, त्या संदर्भात आम्ही लोकांचा विचार घेतोय. काय वाटतं तुम्हाला, कुठल्या मुद्द्यावर ही निवडणूक चालेल असं वाटतं तुम्हाला? आता सध्या तर बघायला गेलं तर दोन्ही गटाचे बी उमेदवार जबरदस्त थोडं आहेत. असं फिरा की. दोन्ही गटाचे उमेदवार जबरदस्त आहेत. इकडं राम सातपुते आणि आपले काँग्रेसचे प्रणितीताई शिंदे. मला वाटतं हे थोडंफार कमी जास्त मताने कोणी बी येऊ शकते. घासून होईल निवडणूक. घासून होईल. बर. तेही दावे करतात आम्ही 3 लाखांनी येऊ, आम्ही 1 लाखांनी येऊ असं म्हणते. कसं सगळं लोकांवर डिपेंड असतं. यावर्षी भाजपाने थोडंफार काम बी केलेलं आहे. विमानतळाचं बी काम चालू आहे आता सध्या. आणि बाकी बघायला गेलं तर भाजपाच्याकडनं चांगला असं इंटरनॅशनल वगैरे रोड वगैरे झालेले आहेत. त्या मताने थोडंफार बघायला येईल का. आता ताई जड वाटतंय तुम्हाला, जड कुठलं वाटतंय, सक्षम कोण वाटतंय, शक्यता जास्त कोणाची वाटते? भाजप. भाजप. सगळे रिक्षा. बरं आहे का, धंदा पाणी काय म्हणतोय? काय गाड्या बोललेले. काका किती वर्ष झालं रिक्षा चालवतोय? मी आता 1 वर्ष झालं बघा. वर्ष झालं. हा. त्याच्या आधी काय करत होता? त्याच्या अगोदर इकडं कसं आहे माहिती आहे का, सर्व्हिसला होतो मी. रिटायरमेंट नंतर. हा, रिटायरमेंट. चांगली गोष्ट आहे की काका, ह्या वयात तुम्ही काम करताय, ते करण्याची इच्छा तुमची आहे. तरली पोरं काम करायला नको म्हणाले, तुम्ही एवढं असून काम करताय, नोकरीचं रिटायर झालं, खरंच तुमचं कौतुक करण्यासारखं. बर. मला सांगा, तुम्ही राहायला इथंच आहे का कुठं? सोलापूर. निवडणूक लागली खासदारकीची, त्या संदर्भात काय वाटतं तुम्हाला? ह्याच्यामध्ये मला बोलायचं आपल्याला. दादा तुमचं काय नाव म्हणायचं? सुरेश जगताप. काय वाटतं तुम्हाला, निवडणूक ही कशी होईल वाटतं, आणि मुद्दे काय असतील निवडणुकीचे, आणि निवडणूक झाल्यानंतर जी कोण येतील निवडून त्याच्याकडनं काय अपेक्षा? काय अपेक्षा म्हणलं तर आता सोलापूरचा जे विकास राहिलेला आहे ते बाकीचा विकास व्हायला पाहिजे. तळागाळापासून राहिलेला विकास कोणी निवडून येऊ द्या, कुठलाही पक्ष असू द्या, सामान्य माणसाची काय अपेक्षा असते, मूलभूत सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत. अगदी खरं आहे. शिक्षण, व्यवसाय, नोकरी, शुद्ध पाणी, रस्ते, सगळ्या गोष्टी, हे या सगळ्या गोष्टीची पूर्तता जी काय राहिलेली आहे ती व्यवस्थित तळागाळापासून जी राहिलेली आहे ती पूर्ण झाली पाहिजे. नोकऱ्या मिळाव्या. हा, इंडस्ट्रियल डेव्हलप झालं पाहिजे. लोकांना काम नाही, बेरोजगार नाही. आज एज्युकेटेड माणसं सुद्धा आमच्यासारखे व्यवसाय करायला लागलेत, नोकरी करायला लागले, कंत्राटने रिक्षा चालवायला लागलेत. ऍक्च्युली पद्धत असं चालू आहे. शिक्षण शिकल्यानंतर नोकरी म्हणलं तर डेव्हलपमेंट नसल्यामुळं थोडस कामं नाही आहेत लोकांना. लोक स्थलांतर व्हायला लागले, पुणे, मुंबई, जे काय असेल ते असं. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये बदल करायचा असता तर आपल्या हातात एकच शस्त्र आहे. आपल्या हातात मताचं एकच शस्त्र आहे. काय वाटतं तुम्हाला, आताचे जे 2 पक्ष आहेत, आपण उमेदवार म्हणण्यापेक्षा पक्ष म्हणूया, या 2 पक्षांमध्ये कोणता पक्ष तुम्हाला सक्षम वाटतो, किंवा तुमच्या अपेक्षा पूर्ण करेल असं वाटतं? अपेक्षा पूर्ण करण्याची तर आता सध्याचं तर सिच्युएशन असं आहे की काहीच सांगू शकत नाही. सध्याचा वारा तर असं आहे, एकीकडे केंद्रातून इथपर्यंत आलेले जे आहेत पक्ष ते वेगळ्या पद्धतीने स्ट्रॉंग आहेत, आणि आताची जी पुनर्बांधणी चालू आहे ती वेगळ्या पद्धतीची. त्यामुळे सध्या तरी काय सांगू शकत नाही. नाही, तुम्ही ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या पूर्ण करू शकेल असं कोणतं वाटतं? नाही, असं तेच म्हणतो ना मी. सध्या आता असं काय सांगू शकत, कारण सध्या ज्याचे त्यांनी आपापल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात बांधणी चालू आहे त्यांची. त्यामुळे आता जे येईल त्यांच्याकडनं तर हीच अपेक्षा राहणार आहे. कोणी काय येईल आपल्याबद्दल काय असं काय या पक्षाचाच नेता यावा किंवा ह्या पक्षाचा यावा असं काय नाही. फक्त विकास होणं महत्वाचं आहे, आणि तळागाळापासून जे राहिलेले आहेत ते सगळे विकास झाले पाहिजेत, एवढंच आमचं म्हणणं आहे. बाकी काय नाव म्हणायचं तुमचं? आरिफ नदाब साहेब. आणि काय असेल आता ही जी खासदारकीची निवडणूक लागली, याच्यातले महत्वाचे मुद्दे काय असावे असं वाटतं तुम्हाला? काय सोलापूरचा विकासच असायला पाहिजे. जे कोणी सोलापूरचा विकास करेल आम्ही तर त्यांना सपोर्ट करणार आहे. मुद्दे काय शहराचा विकास काय काय म्हणजे
आता तुम्ही तरुण आहात, तुमचे काय मुद्दे असतील, तुमच्या काय अपेक्षा आहेत? अपेक्षित आम्हाला तेवढं तर काही नाही, पण विकास व्हायला सोलापुरात पाहिजे. काय काय व्हावं असं वाटतं तुम्हाला? इंडस्ट्रियल एरिया व्हायला पाहिजे जास्त करून. MIDC. MIDC. आणि रोजगार वाढायला पाहिजे. रोजगार कमी आहे सोलापुरात. आणि ही रोजगार निर्मिती जरी झाली तरी चांगले शिक्षण चांगलं मिळालं तर नोकरी मिळाली. ते तर आहे. म्हणजे शिक्षण संस्था आधी चांगल्या झाल्या चांगल्या पाहिजे. झाल्या. बरं, मला एक सांगा, आता ही जी निवडणूक लागली ह्याच्यामध्ये दोन पक्ष, अनेक पक्ष आहेत, पण प्रमुख लढत ही दोन पक्षांमध्ये, काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमध्ये. काय वाटतं तुम्हाला, कुठल्या पक्षाचं पारडं जड वाटतंय तुम्हाला, कुठला उमेदवार चांगला वाटतो तुम्हाला? प्रणितीताई शिंदेचे सोलापूरचे जरा नेतृत्व जरा चांगलेच आहे असं मला वाटतंय. बरं, पाटील लक्ष्मीकांत. लक्ष्मीकांत पाटील, वा छान नाव आहे. थँक्यू. बिझनेस पण चांगला दिसतोय तुमचा. धन्यवाद साहेब. सगळ्या प्रकारची फळं ठेवली. सगळ्या प्रकारचे फळ आहेत. त्या बात. आणि तुमच्यासारखे तरुण लोक ह्या व्यवसायामध्ये फार कमी दिसतात, हो है की नाही? होय. काय वाटतं तुम्हाला, सोलापूरच्या हे जे लोकसभेची निवडणूक लागलेली आहे, काय काय अपेक्षा आहे तुमच्या? काय विकास व्हायला पाहिजे? सोलापूरमध्ये काय होण्यासारखं आहे? कुठल्या संधी आहेत? अपेक्षा हीच आहे की आमच्यासारखा तरुण उमेदवार त्या सोलापूरच्या भूमीला खासदार म्हणून निवडून यावा. आता जे आता रामभाऊ सातपुते उभे राहिलेले आहेत त्यांना आमचा सगळा पाठिंबा आहे, कारण तो तरुण तडफदार करता नेता आहे. नाही, ते तरुण असले तरी त्यांनी आतापर्यंत केलेली कामं किंवा ते त्यांचे वडील गृहमंत्री असताना आपल्या सोलापूरसाठी त्यांनी केलेली कामं ते बघता आम्हाला आमचा कल रामभाऊंकडे जातो. कारण रामभाऊंचा स्वभाव मला माहिती आहे, ते आमदार असताना त्यांनी केलेली कामं आम्हाला माहिती आहेत, त्यामुळे आमचा त्यांना खूप पाठिंबा आहे. पण ते तिकडचे पारशिरसचे, बीडचे आहेत, म्हणजे बाहेरगावचे आहेत, सगळं मान्य आहे, पण त्यांनी तिकडे असून पण तिकडच्या लोकांचं काम केलंय ना त्यांनी. आता आम्हाला वाटतं की आमच्याकडे पण काम व्हायला पाहिजे. माळशिरसला कसं काय, तुम्हाला ते तिकडे असताना तुम्हाला कसं काय काम माहिती आहे त्यांचं? असं कसं नाही माहिती, सगळीकडे माहिती आहे. आणि माळशिरसला माझे मित्रमंडळी आहेत, पाहुणे आहेत, आणि आमदार कुठलाही असो कळतं ना की बाबा कुठल्या क्षेत्रात कुठला आमदार काम करतोय काय नाही करत. आणखी मला सांगा की समजा रामभाऊ तुमच्या मनाप्रमाणे खासदार झाले तर त्यांच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा असतील? अपेक्षा खूप आहेत. आता त्यांचं मी मध्यंतरी ऐकलं की त्यांनी IT पार्क आणायचं ठरवलं आपल्या सोलापूरसाठी. परत आपलं जे रेल्वे स्टेशन आहे त्याला अजून उत्तम रेल्वे स्टेशन बनवायचं चालू आहे. पुण्यासारखे जे 10, 15, 20 रुपयामध्ये जे बसेस सुविधा आहेत ते सुविधा आपल्या सोलापुरात ते चालू करा. आपले सिटी बसेस आहेत ते बंद पडू नये, ते पुन्हा एकदा चालू करण्याचा त्यांचा हेतू आहे. परत अजून लागेल तो त्यांचा हेतू आहे, ते चांगलेच आहेत. परत त्यांनी आपल्या युवक लोकांसाठी म्हणजे आमच्यासारख्या तरुणांसाठी त्यांनी चांगल्या संधी उपलब्ध करतील अशी आशा आहे. एकंदरीत तुम्हाला रामभाऊंकडनं हे अपेक्षा? खूप अपेक्षा आहेत आणि ती अपेक्षा नक्कीच साकार होतील ही पण गॅरंटी आहे. की अतिशय गांभीर्यानं पाहिलं पाहिजे, गांभीर्यानं ह्या गोष्टीत सहभाग घेतला पाहिजे. पण दुर्दैवानं असं दिसतं, आम्ही जेव्हा लोकांशी बोलत असतो का नाही, भाजी विकणारे, फळ विकणारे, रिक्षा चालवणारे सगळे लोक भरभरून बोलतात, आपली मतं व्यक्त करतात, त्याच्याविषयी काय चांगलं काय वाईट याचा शहानिशा करतात. पण सुशिक्षित लोक मात्र आम्हाला राजकारणात रस नाही म्हणतात तर निघून जातात. ही परिस्थिती बदलली पाहिजे, कारण जोपर्यंत सुशिक्षित माणूस याच्याकडे गांभीर्यानं पाहणार नाही तोपर्यंत चांगले उमेदवार निवडून येणार नाही. बरोबर. बरं, आता म्हणून तुम्ही दिसल्यानंतर मला जरा बरं वाटलं, तुम्ही बोलायला तयार झाल्यानंतरही बरं वाटलं. काय नाव म्हणायचं तुमचं? मी अनिल खमितकर. बरं, काय करता व्यवसायानं? आम्ही शाळेमध्ये क्लर्क आहे. अरे बरं, काय वाटतं तुम्हाला ही जी निवडणूक आहे खासदारकीची, ही खरं तर देशाची निवडणूक आहे, प्रत्येक भागात आपण एक खासदार निवडून देणार आहे. कुठले मुद्दे महत्वाचे वाटतात तुम्हाला या निवडणुकीत? ते म्हणजे विकास, राष्ट्रवाद. बरं, दुसरं काय, राष्ट्र टिकलं तरच आपण टिकतो. अगदी खरं आहे, खूप महत्वाची गोष्ट बोललात तुम्ही. बरं, आणि स्थानिक प्रश्न पण महत्वाचे आहेत. स्थानिक प्रश्न महत्वाचे आहेत, कारण खासदार इथूनच सुरुवात होणार आहे राष्ट्राची, आपल्या घरापासून. बरं, काय वाटतं? खासदारकीच्या निवडणुकीला काय व्याप म्हणजे क्षेत्रफळ मोठा असतो, बरोबर. त्यामुळे कुठे राहत आहे, कुठे कमी होत आहे, कधी विकास होत आहे, कधी होत नाही. प्रत्येकाचं समाधान 100% तर समाधान होऊ शकतं. 100% अजिबात होत नाही. त्या मनाने आता मग या बघू, आता नवीन उमेदवार आहेत, काय काय होत आहे. त्याचं पण काम चांगलं आहे. आता राम सातपुते बघूत काय करतात, त्यामुळे मत आहे. आणि तुम्हाला काय वाटतं एकंदरीत परिस्थिती पाहता तुमचा कल कसा आहे? म्हणजे मुद्दे तर सांगितले तुम्ही, त्या मुद्द्याला अनुसरून तुमचा कल कसा आहे? आमचा कल सध्या तर आहे नरेंद्र मोदी. त्यांच्याकडे बघूनच मी मतदान करा. बरं, उमेदवार कोण आहे पाहणार नाही? उमेदवारच काय, आता तिकडेच वर गेल्यावर खाली मतदान होणार ना, खाली वर गेल्यावर तो राष्ट्रवाद होणार. खाली आता समजा इकडे आम्ही उमेदवाराला निवडून पण नाही दिले, प्रत्येक ठिकाणी असंच विचार करा, मग वर निवडणूक येणार नाही ना.
हा ठीक आहे, तुम्ही आता नगरसेवक म्हणा, ह्याला म्हणा, माणूस बघून मतदान करणार आहे. तो भला कुठल्याही पक्षाचा असो, अपक्ष असो, कुठल्याही जातीचा असो. कारण नगरसेवकच्या निवडणुकीला हा मुद्दा महत्वाचा. पण जर तुम्ही लोकसभेला बघायला गेला तर राष्ट्रवाद, विकास, नेतृत्व, हा त्याला सक्षम माणूस असेल तरच आपला राष्ट्राचा विकास होईल ना. आणि तो तिथं बसवण्यासाठी तुम्हाला इथून सुरुवात करावी लागेल, खासदार निवडून द्यावा लागणार. अगदी जास्त आहे. पण मी काय म्हणतो, असंच आपण नरेंद्र मोदीकडे बघून 2 वेळा खासदार निवडून दिले भारतीय जनता पार्टीचे. त्यांच्याविषयी बऱ्याच लोकांच्या तक्रारी आहेत की बाबा त्यांनी काही काम केलं नाही. बरोबर आहे. मागच्या निघाले महाराज आणि बनसोड्यांनी तर तेवढा विकास केलाच नाही. महाराज तर काय भैरच येत नव्हते जास्त. पण आता शेवटी काय करायचंय, माणूस महत्वाचं, वरचं महत्वाचं आहे. त्यामुळे थोडी चुका माफ करावं लागतात. त्यामुळे आता शेवटी नाईलाज आहे. शेवटी आता घरचा माणूस तर रुसला म्हणलं तर आपण वर हे नाही करता पुरुषाला पोरगे लहान असं चुकतंय. त्यामुळे आता बघायचं, वरच बघायचं आता काय करायचं शेवटी. हा ते जर नगरसेवक असेल तर आपण प्रत्यक्षात बोलू शकतो, भेटू शकतो. आणि हे लोक सहसा भेटत नाहीत. एकंदरीत तुमचा कल भारतीय जनता पार्टी 100%. अण्णा नमस्कार, काय नाव म्हणायचं तुमचं? माझं नाना नागनुसरे. काय म्हणत होता तुम्ही? काय आता सगळं प्रश्न तर ऐकला, पुन्हा रिपीट करत नाही. काय वाटतं लोकसभे संदर्भात या निवडणुकीत? कसं लोकांचा कौल एकच आहे, फक्त मोदी म्हणतात. आणि तिथला व्यक्ती कोण उभारलाय किंवा माणूस कोणी बघत नाहीत, मोदीकडे बघून मतदान करणार आहेत. पण इथली लढत मात्र चुरशीच होणार आहे, सोलापूरची. घासून घासून येणार कोणतरी. पण वंचितचा फॅक्टर काय त्याच्यावर डिपेंड आहे सगळंच. एमआयएमने जर काय काम केलं आणि वंचितने जर काय काम केलं, हे भाजपची बी टीम आहे की आपली. आता तुम्हीच असं भाजपची बी टीम आहे म्हणल्यावर मग काँग्रेसवाल्यांना तर आधीच संधी मिळाली. काँग्रेसवाले तर आधीच म्हणतात की तुम्हाला सांगू का, ज्यांना कोणाला काय म्हणायचं म्हणू द्या, एवढं क्लिअर आहे की देशाचा विकास करायचा असेल तर एका माणसाला सतत सत्ता देणं गरजेचं आहे. बरोबर. हा, आणि ह्यांच्याकडे माणसं आहेत का नाही आहेत ह्याची कल्पना नाही आहे. पण उगाच काल परवापर्यंत आपण मैत्रीत खळत होतो, आज तुम्ही उलटे सुलटे शिव्या देताय. काय अर्थ नाही त्याला काहीच. आणि तुम्हाला सांगू का की हे राजापासूनचे आमच्याकडे किस्से आहेत सगळे. आम्ही सगळ्यांना सांगत आलो की आतापर्यंत किती लाखाचा घोळ झाला, किती लाखाचा घोळ झालाय. पण कुणीतरी निर्णय घ्या ना. मला कुणी जेलमध्ये घालत नाहीत, पण जे कुणी गेलेत ना त्यांचं काय ना काय कुठं ना कुठं घोडं पेन खात आहे. हा, कुणी पण असू द्या. आता तुम्ही पाक झालात, भाजपमध्ये आलात, नाही ते माणूस अपराधी तर आहेतच की. आम्ही त्यांना मान्य करतो. आणि तुम्ही समजू नका ते भाजपमध्ये आल्यानं ते वॉशिंग मशीन वगैरे काय नाही आहे. उद्या जर काय कमी झालं तर त्यांना आज जायचं तर त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टीवर लाच जाणार आहे. बरोबर आहे. हा विषय तर नाहीच आहे आपल्या इथं आता. आणि विकास जो आहे ना, आमदारकीचा विकास वेगळा आहे, गडकरीचं जो काम आहे त्या कामाला धरूनच आम्ही ह्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याला बघून सांगणार आहे. राहिला प्रश्न IT पार्कचा, आज आमची मुलं, आज आम्ही तरुण असताना आम्ही विचार करत होतो की पुण्याला जायचंय. आज आमची मुलं सुद्धा पुण्यालाच चाललेत. आणि सोलापूर सिटी येत्या 10 ते 15 वर्षामध्ये सिनियर सिटीजनची सिटी होणार आहे. त्यात आम्ही सुद्धा आहोतच भविष्यात. तरुण मुलं सगळी बाहेर, म्हातारे कोतारे सगळे येतात आणि पोराच्या पैशाची वाट बघत बसायचं इथं. बस एवढंच कारण आहे, जर डेव्हलपमेंट झाली नाही तर. बरं, मला आता एका वाक्यात सांगा, येत्या निवडणुकीत तुमच्या मते कोणाचं पारडं जड आहे? राम सातपुते का प्रणिती शिंदे? घासून घासून राम सातपुते येणार. महत्वाचं आहे. थोडं असं या जरा त्यांना चेहऱ्यावर, तुमच्या चेहऱ्यावर लाईट यावा. त्या बाजूला येते का रे? काय नाव म्हणायचं? सुभाष फुलचंद मेहता. मेहता साहेब? मेहता. बरं, राहायला कुठे? ह्याच भागात आहे का? हा, जुळे सोलापूर. बरं, काय वाटतं तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत कसं होईल वाटतंय? चित्र कसं असेल? आता काय अगदी टफ होईल आणि थोडक्यामध्ये आले तर सातपुते येतील. थोडक्यामध्ये आले येतील थोडक्यामध्ये. असं का वाटतं तुम्हाला? हा, म्हणजे काय थोडस यावेळेस राजकारणात थोडस बिघडलंय सगळं. राजकारण तर सगळंच बिघडलंय. सगळंच बिघडलं, वर्णपासून काल्पनिक सगळंच बिघडलंय. पण शेवटी मतदान तर करावं लागणार आहे. कुणाला तरी एकाला निवडावंच लागणार. हो. तुमच्या मते कोणाला निवडणार तुम्ही? आम्ही बीजेपीला. सुरेश पडणारे. कुठं राहिला? कल्याणनगर. कल्याणनगरचेच आहेत. काय वाटतं तुम्हाला प्रश्नार्कीमध्ये कसं होईल वाटतंय तुम्हाला? सोलापूर शहरचं रहिवाशी पाहिजे. बरं, नाव सांगा की, सगळी स्पष्ट नाव सांगा. कोण पाहिजे खासदार? सोलापूर शहरचं पाहिजे आम्हाला, जिल्ह्याचं नको. जिल्ह्यातला नको? बरं, कोण आहे सोलापूर? 10 वर्ष झालं भाजपचं खासदार आम्ही निवडून गेलो, काही उपयोग झाला नाही. त्याचा काय उपयोग झाला नाही? मी प्रत्येक समस्या 10 वेळ जाऊन भेटलो, माझा एक पण प्रश्न सुटला नाहीये.
खाली आश्वासने देते ती, खाली आश्वासने देते. मी जय सिद्धेश्वर महाराजला भेटून कंटाळलो मी. त्याच्यानंतर सुभाष बापूकडे गेलो, त्यांनी पण शिफारस दिलं, काय उपयोग झाला नाहीये. देवेंद्र फडणवीस साहेबांना मी भेटलो, त्यांच्याकडे 5-6 वेळा शिफारस पत्र दिलं, काही झालं नाहीये. सोलापूरचे पालकमंत्री साहेब चंद्रकांत पाटील साहेबाला, त्याला मी कंपनीबद्दल 5-6 वेळा अर्ज दिलो, त्यांचं काही उत्तर दिलं नाही. आम्हाला सोलापूर शहरचा पाहिजे. आम्हाला जो काम करते ते संसद भवनामध्ये जे आवाज उठवते ती, प्रश्न मांडते ती, त्यांनी आम्हाला पाहिजे. आता राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यापैकी कोण खासदार? आम्हाला सोलापूर शहरचं जिल्ह्यातलं पाहिजे. नाव सांगणार नाही तुम्ही? सुरेश पडणोरे. नाही, खासदार कोण होईल याचं नाव सांगणार? सोलापूर शहरचं आम्हाला पाहिजे. मग आता वंचित बहुजन आघाडी किंवा MIMचा पण प्रणितीताई सुशीलकुमार शिंदे. हा, मग असं मी विचारतो तुम्हाला. सद्दाम भगवान. आम्ही पहिल्यांदा म्हणजे गमतीचा भाग हिंदी मराठी येत नाही. मराठी नाही जास्त फास्ट येत नाही, तेवढं जेवढं येईल तेवढं सांगा मला. बोला. तुमचं मत महत्वाचं आहे. काय वाटतं कोण खासदार होईल वाटतं? मला वाटतंय आता पब्लिक सर्व हुशार झालेली आहे. यावेळी काँग्रेसला येईल आणि प्रणितीताई शिंदे त्यांनी येईल माझं म्हणणं. असं तुम्हाला वाटतंय? जाता जाता फक्त सांगा की का वाटतंय, का आवडते काँग्रेस? काय नाही, आतापर्यंत ते 10 वर्ष झालेले आहे बीजेपीचे. कसं तुम्ही बघू शकतो की महागाई किती झालेली आहे. पेट्रोलचा राहू दे, डिझेलचा राहू दे, गॅस सिलेंडर राहू दे, हर प्रमाणे काय ते भाव वाढलेला आहे, महाग झालेला आहे. त्याप्रमाणे मला वाटतं की आता सर्व भारतामध्ये काँग्रेस येईल. काँग्रेस हे सगळं स्वस्त करेल वाटतं? काँग्रेस तर स्वस्त करत नाही, थोडे प्रमाणे स्वस्त होईल किंवा प्रमाणे स्थिर राहील असं वाटतं. असं वाटतं. एकंदरीतच सोलापूरच्या आसरा सैपूल या भागामध्ये आपण जेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत होतो त्यावेळी अतिशय जागरूकपणे या नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया या निवडणुकीविषयी दिलेल्या आहेत. इतकंच नाही तर येणाऱ्या जे काही सरकार असेल, खासदार असतील, त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत त्या पण खुले दिल्यानं त्यांनी सांगितलेल्या आहेत. आणि एकंदरीतच या सगळ्या प्रतिक्रियांचा निकाल काय असणार आहे हे पाहण्यासाठी आपल्याला काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. आपणही आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता, आम्हाला कळवू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ जर्नलिस्ट रामसह सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.